ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. तर ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये 2 फॉर्म्युला पासून 15 फॉर्म्युले तयार करायचे आपण मॅथ्स 1 ला पाहिले होते. पण त्यातले बरेच जण मॅथ्स 1 ला क्लासला नव्हते किंवा त्यांनी कोर्स घेतला नसेल. आता ते 2 कोणते फॉर्म्युले ज्याच्यापासून 15 फॉर्म्युले तयार होतात, तर ते आहेत साइन ऑफ ए प्लस बी आणि कॉस ऑफ ए प्लस. हे जे व्हाईट मध्ये लिहिलेले आहे ते फार महत्वाचे फॉर्म्युले. साइन ऑफ ए प्लस बी काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आणि कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन. आता हे 2 फॉर्म्युले लक्षात आहेत म्हणजे ठेवायलाच लागतात, पर्यायच नाही. साइन ऑफ ए प्लस बी वरून साइन ऑफ ए मायनस बी लिहिता येतो. या प्लस 6 मायनस येते, या प्लस 6 साइन ए कॉस बी मायनस कॉस ए. कॉस ऑफ ए प्लस बी चा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तर कॉस ऑफ ए मायनस बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए. प्लस हा मायनस होता, हा प्लस. म्हणजे या 2 वरून हे 2 लिहिता आले. आता पुढची प्रोसिजर लक्षात घ्या. ही प्रोसिजर एक्झाम मध्ये डेव्हलप करायची राहते. 1 आणि 2 ऍड करायचे. आता हे 2 जर मी ऍड केले तर LHS ऍड करणार आणि RHS ऍड. RHS ऍड केली तर प्लस कॉस ए साइन बी आणि मायनस कॉस ए साइन बी कट होणार. कट. मग साइन ए कॉस बी 2 वेळा येणार. मग तो आला 2 साइन ए कॉस. आणि LHS काय आली? साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस. साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस. मग हे कट झाल्यावर 2 साइन ए कॉस बी. आता पहिल्यातून दुसरा सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट केलं की काय होईल? याची साइन चेंज झाली. सबट्रॅक्टचं साइन चेंज होतं ना. ज्याच्यातून पहिल्यातून दुसरा वजा करतो, दुसऱ्याचे चिन्ह आपण बदलतो. हा मायनस होणार, हा प्लस. हा मायनस झाला तर साइन ए कॉस बी गेला तर काय राहिला? कॉस ए साइन बी प्लस कॉस ए साइन बी इज 2 कॉस ए साइन बी. फॉर्म्युला काय तयार झाला? साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी इज 2 साइन ए कॉस बी. काय 1 मायनस 2 केला तर साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी इज 2 कॉस ए साइन. आता 3 प्लस 4 करूया. 3 प्लस 4 केला की मायनस प्लस हा जाईल. कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी काय आला? 2 cos a cos b 2 cos a cos b cos 2 cos a cos b. आणि 3 मायनस 4 करायचं. 3 मायनस 4 मध्ये काय होणार? cos साइन चेंज. cos of a plus b minus cos of a minus b is equal to 2 cos minus 2 sin a sin. हा मायनस साइन ए साइन बी मायनस साइन ए साइन मायनस 2 साइन ए साइन. काय? मायनस 2 साइन ए साइन बी. काय? आणि हा जो काही आहे मायनस आपण इकडे पण घेऊ. हा प्लस होईल, हा मायनस. cos of a minus b minus cos of a plus b is 2 sin a sin b. हे झाले दोन. आता याच्या पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं? तर a प्लस b ला c टाकायचं, a मायनस b ला d टाकायचं. a प्लस b ला c आणि a मायनस b ला d टाकायचं. मग जर आपण ह्याची LHS ऍड केली तर a प्लस b प्लस a मायनस b c प्लस d. b ला b गेला 2a is c प्लस d. 2 डिवाइड झाला a is equal to c प्लस d बाय. पहिल्यातून दुसरा मायनस करूया, याच्यातून हा मायनस करूया तर c मायनस d झाला. a ला हे जाणार b प्लस b 2b 2b is c मायनस d b is c मायनस d बाय. थोडक्यात काय?
ए प्लस बी ला सी टाकायचा, ए मायनस बी ला डी टाकायचा, ए ला सी प्लस डी बाय आणि बी ला सी मायनस डी बाय याच्यात टाकून साइन सी प्लस साइन डी is 2 sin c plus d by 2 cos c minus d by sin c minus sin d is equal to 2 cos c plus d by 2 sin c minus d by procedure लक्षात cos c plus cos d 2 cos c plus d by 2 cos c minus d by 2 cos c minus cos d minus 2 sin c plus d by 2 sin c minus d by 2 cos c cos d minus cos c is 2 sin c plus d by 2 sin c minus d by 2 म्हणजे पुढचे आहे आणि मग हा जो मायनस आहे हा जो मायनस आहे हा आपण इथं आत पण टाकू शकतो मायनस साइन थीटा इज साइन ऑफ मायनस या दोघांची चिन्ह डी मायनस सी बाय असे टोटल 15 फॉर्म्युले आपण कसे लक्षात ठेवले फक्त या दोन फक्त त्या व्हाईट वाल्या दोन आणि मग याच्यावरती न्यूमरिकल बेस आता हे पण कसं आहे डायरेक्ट जर 2 मार्काला म्हटलं तर 5 पैकी एका पेपरलाच येत त्याच्यासाठी एवढं सगळं करायचं बाकी 4 मार्काच्या याच्यामध्ये आहे